नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे या काय सांगत आहे ते. या व्हिडिओमध्ये आपण सर्व हे लाईव्ह अपडेट बघत आहोत. महिला व बाल विकास मंत्री यांनी काय अपडेट दिलेले आहे ते. लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सर्व सविस्तर इथे अपडेट दिलेले आहे. जे आता 26,34,000 बहिणी ज्या अपात्र झालेल्या आहेत, अपात्र घोषित झालेल्या आहेत, त्याबद्दल स्वतः त्यांनी अपडेट दिलेले आहे. तर काय म्हणत आहे महिला व बाल विकास मंत्री, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थीपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. काय म्हणत आहे मंत्री की ह्या ज्या 26 लक्ष बहिणी आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील या ज्या अपात्र बहिणी आहेत त्या सगळ्या मिळून जो आकडा आहे तो 26 लाख आहे. त्यामधली जी माहिती आहे त्यांची माहिती व तंत्रज्ञान विभागाने त्यांना त्यांची प्राथमिक माहिती दिलेली आहे आणि ती माहिती घेऊन आता ज्या बाबतीमध्ये ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणी अपात्र आहेत असं त्यांचं सॉर्ट आउट सगळं सॉर्टिंग झालेलं आहे. त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. बघा, आता सरकारकडे ह्या ज्या 26 लाख बहिणी आहेत या 26 लाख बहिणींची संपूर्ण माहिती आता महिला व बाल विकास विभागाने यांचा संपूर्ण डेटा यांची संपूर्ण माहिती ही जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे ज्या बहिणी अपात्र होत्या 26 लाख बहिणी त्यांची आता संपूर्ण माहिती त्यांचा संपूर्ण डेटा हा आता संबंधित विभागाकडे गेलेला आहे छाननीसाठी पडताळणीसाठी. म्हणजे आता ज्या बहिणी 26 लाख मधील ज्या बहिणी पात्र आहेत त्या पात्र ठरतील आणि ज्या अपात्र आहेत त्या आता कायमच्या लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र ठरतील. काय म्हणत आहे इथे पुढचं, संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. बघा, म्हणजे खूप बहिणींचे प्रश्न आहे, खूप बहिणींच्या रोज खूप भरभरून कमेंट येत आहेत की आम्हाला जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही. तर का नाही आला? कारण की ह्या ज्या 26,34,000 ज्या बहिणी आहेत त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, ते तात्पुरत्या स्वरूपात. आणि आता तुम्हाला हप्ते कधी येणार आहेत तर जेव्हा ही छाननी पूर्ण होणार आणि ह्या छाननीनंतर जे निकष बाहेर येतील की ज्या पात्र बहिणी असतील त्यांना सगळे हप्ते मिळतील. जून असू दे, जुलै असू दे, आणखी काही बाकी तुमचे जर हप्ते राहिले असतील तर तेही तुम्हाला मिळतील. आणि ज्या अपात्र असतील त्या मात्र आता छाननी अंती या लाभार्थींची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे. छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहील. बघा, ज्या बहिणी भरपूर बहिणींनी जी कमेंट केलेली आहे की आम्ही पात्र आहोत, आमच्याकडे 4 चाकी नाही, आमच्याकडे स्वतःचं घर नाही, आम्ही तर भाड्याच्या घरात राहतो वगैरे वगैरे. म्हणजे याचा अर्थ ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी सर्व निकषांमध्ये बसत आहेत, ज्या महिला सर्व अटी आणि सर्व नियमांमध्ये सर्व निकषांमध्ये पात्र आहेत, अशा पात्र लाभार्थी महिलांना काय म्हटलेलं आहे, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही
पूर्ववत सुरू राहील. म्हणजे तुम्ही आता छाननीची आता शेवटची प्रक्रिया सुरू आहे. तर या शेवटच्या प्रक्रियेमध्ये ज्या बहिणी पात्र ठरतील अशा बहिणींना आता यापुढे सर्व हप्ते नियमित मिळणार आहे, असे स्वतः मंत्री आदिती तटकरे या स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी, सगळं तुम्हाला जे काही मी अपडेट देते ते मी तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवत असते. आपण कुठलीही बातमी किंवा कुठलीही माहिती ही मनाने सांगत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी, हे तुम्हाला मी सर्व सत्य आणि लाईव्ह अपडेट दाखविलेले आहे. सर्व लाडक्या बहिणी, तुम्ही आता लाईव्ह बघितलेलं आहे की तुम्हाला मी सर्व हे लाईव्ह दाखवलेलं आहे. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय अपडेट दिलेले आहे की ज्या बहिणी 26,34,000 मध्ये अपात्र झाल्या होत्या त्यामधल्या सगळ्याच बहिणी या अपात्र नाही आहेत. त्यामधील भरपूर बहिणी अशा पात्र आहेत आणि त्या पात्र बहिणींना हप्ते सगळे मिळणार आहेत. काळजी करू नका, कारण की आता या 26,34,000 बहिणींचे अर्ज हे छाननी झालेले आहेत. 26,34,000 बहिणींचे संपूर्ण अर्ज हे पडताळून त्यांची पडताळणी झालेली आहे, छाननी झालेली आहे आणि आता या बहिणींचे अर्ज हे पुढे गेलेले आहेत. छाननी झाल्यानंतर हे अर्ज पुढे गेलेले आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे, अतिशय मोठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणी, अजिबात काळजी करू नका, कारण की आता तुमचं हे काम पूर्ण झालेलं आहे. बहिणी खूप म्हणजे जून गेला, जुलै गेला आणि आता ऑगस्ट पण संपण्यात आला. बरोबर आहे, 3 महिने झाल्या बहिणी माझ्या सगळ्या तिष्ठत होत्या हो पैशांसाठी. पैसेच नाही तर कसं करणार, बरोबर आहे. सगळं घर कसं दाखवणार, सणावर सण चालू आहे, सगळा खर्च कसा भागवणार, घर कसं मॅनेज करणार, बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळ्या आणि हजारो बहिणी, मला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येतंय की आता सण आला आणि सगळं खर्च आपण कसा भागवणार. मीही तुमच्यासारखीच आहे हो, मी पण सामान्य आहे, गृहिणी आहे, मला सुद्धा सगळं लागू आहे, सगळे नियम, बरोबर आहे. पैसे नसले ना की कशी हालत होते हे मी सुद्धा समजू शकते, कारण की ही अवस्था माझ्यावर सुद्धा आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमचं दुःख हे जवळून उपभोगते आहे आणि म्हणूनच मी तुमच्या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी, काळजी करू नका, तुम्ही पात्र आहात ना, तुम्हाला नक्की हप्ते मिळतील. कारण की आता सगळ्या अर्जांची छाननी झालेली आहे, पडताळणी झालेली आहे आणि आता हे संपूर्ण काम पुढे गेलेलं आहे. शेवटच्या स्टेजला हे तुमचं काम गेलेलं आहे आणि आता लवकरच तुम्हाला ऑगस्ट हप्त्याबरोबर जून आणि जुलैचा हप्ता पण मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी, काळजी करू नका. अक्षरशः मला म्हणजे माझ्या भावना ह्या म्हणजे अक्षरशः मी रडत आहे आणि रडत रडत मी तुमच्यासाठी हे बोलत आहे. त्याच्यामुळे माझ्या भावना कंट्रोलच होत नाही आहे. मी समजू शकते लाडक्या बहिणी कशा दिवस काढत असतील, की ज्या बहिणी धुणं भांडे करून पोट भरतात, ज्या बहिणी मातीच्या घरात राहतात, ज्या बहिणी दिवसभर काम करतात, कष्ट करतात, त्यांचं कसं होत असेल, खर्च कसा त्या भागवत असतील. कारण की लाडक्या बहिणी, मी सुद्धा कष्ट करतेच आहे, एवढंच आहे की तुमच्यात आणि माझ्यात थोडासाच फरक आहे, खूप नाही हो. पण खर्च, पैसे रोज सगळ्यांनाच लागतात, कारण की पैशांचं सोंग कोणालाच नाही करता येत हो. पैसा नसला ना की काय अवस्था होते हे मी हे जवळून अनुभवलं आहे. म्हणूनच मी तुमचं दुःख समजू शकते आणि आता माझ्या भावना अनावर झाल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांना सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर